वेलकम बॅक टू माय चॅनल. सो उद्यापासून चालू होणार आहे नवरात्र आणि पप्पा मला जस्ट एक स्टोरी सांगत होते की त्यांचा उपवास असतो 9 दिवसाचा. सो ते मला सांगत होते की तुला पण कळलं पाहिजे की का उपवास आहे, काय काय एवढं. तर मग ते मला सांगत होते, मी सांगितलं की थांबा तुम्ही हे व्लॉग मध्ये सांगा. स्वतः पप्पा मला सांगणार आहे, फोन सायलेंट करा आधी स्वतःचा, नाही तर फोन वाजेल. पप्पा मला सांगणार आहेत की काय स्टोरीचं आहे ते, म्हणजे थोडीशी मी ऐकली आहे पण आता पूर्ण आपण इथे ऐकू. हा सांगा. तर देवीनी काय केलं, सॉरी मी आवाज वाढवायला गेले, मला असं का वाटलं की हा व्लॉग आहे, मी आवाज वाढवायला गेले चुकून. हा एक राक्षस होता महिषासुर म्हणून. तर त्याचा हाहाकार वाजला होता. तर तो म्हणजे कोणालाच ऐकत नव्हता किंवा देवांना सुद्धा ऐकत नव्हता. तर त्याचा वध करण्याकरता देवीनी म्हणजे दुर्गेचं रूप घेतलं आणि दुर्गेचं रूप घेऊन त्यांनी ब्रह्माकडून कमळ, परत विष्णूकडून चक्र, सुदर्शन चक्र आणि ह्याच्याकडून शंकराकडून त्रिशूळ, अशा प्रकारचे सगळे घेऊन तिने कालिके मातेचं रूप घेतलं आणि ती महिषासुराचा वध करायला गेली. आणि ती तब्बल 10 दिवस त्याच्याशी लढत होती. तर हे जे 9 दिवस आहेत तर हे बाकीच्या देवांची सुद्धा सगळ्या देवांनी तिला ताकद दिली होती. आणि त्यावेळेला तिने देवीनी सांगितलं होतं की तुम्ही माझ्यामध्ये कोणी येऊ नका. त्याकरता आपण 9 दिवस देवीला ताकद देण्याकरता किंवा बाकी जगामधले जे काही सैतान वृत्तीची लोक आहेत किंवा काय आहेत त्याकरता आपण आता सध्या उपासना वगैरे करतो. पण त्यावेळेला त्या देवीनी त्या महिषासुराचा वध करण्याकरिता या 3 देवांकडून ताकद घेतली. परत बाकी देवांकडून सर्वांकडून ताकद घेऊन तिने स्वतःमध्ये ताकद घेऊन त्या महिषासुराचा वध केला. तो दिवस म्हणजे कोणता, तर तो दिवस दसऱ्याचा असतो. आणि दसऱ्याच्या दिवशी तिने त्या दिवशी त्याचा वध केला. त्या दिवशी सुद्धा ती ऐकत नव्हती देवी. आणि त्या दिवशी ज्या वेळेला वध झाला त्यावेळेला तिचा आपण मोठा हे करतो, उत्सव करतो. आणि त्यानंतरून 5 दिवस देवी झोपते, आराम करते. त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सर्व देवांना ती त्यांच्या शक्त्या परत देऊन, म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी सर्व देवांच्या पूजा करतो. बाकीच्या देवांची आपण पूजा करत नाही. फक्त देवी शक्ती म्हणजे जेवढ्या स्त्री रूपाची जेवढी शक्ती आहे त्या स्त्री रूपाची शक्ती म्हणजे जेवढी पॉवरफुल असते या काळामध्ये. आणि सैतानांचं पण देवी खूप वध करते या काळामध्ये. तर माणसांमधल्या सुद्धा वाईट वृत्ती असतात, हे असतात, त्यासाठी या दिवसांमध्ये उपासना वगैरे केली जाते. आणि त्याच्यापासून देवीपासून त्या माणसांचं संरक्षण होतं. आणि त्यानंतरून पौर्णिमेला देवी झोपेतून उठते, म्हणून 5 दिवसानंतरून पौर्णिमा असते. आणि त्या दिवशी देवी उठून परत जागृत होऊन परत ती स्वरूपात घेते स्वतःच्या. आता पप्पांनी एक गोष्ट सांगितली मला, पण ती व्हिडिओमध्ये सांगायचे विसरले की कधीच आपण शंकराला त्रिशूळाशिवाय बघितलेला नाही. म्हणजे तो चक्र किंवा कमळ हे कधी घेत नाही. इव्हन विष्णू पण कधी सुदर्शन चक्रच घेतो फक्त, तो त्रिशूळ आणि कमळ घेत नाही. तसंच ब्रह्मदेव पण फक्त ब्रह्मकमळ घेतो आणि ब्रह्मकमळ मध्ये पण खूप जास्त ताकद आहे. सो हे सगळं एकमेकांचं काही घेऊ शकत नाही. पण म्हणजे ते माणसामध्ये जेवढी ताकद नाहीये तेवढं त्या देवीमध्ये ताकद असते. म्हणजे स्त्रीमध्ये एवढी शक्ती असते की त्या तिन्ही जे काय त्यांचे शस्त्र आहेत ते वापरून तिने महिषासुराचा वध केलाय. सो आणि अजून एक की कोल्हापूरची देवी आपली अंबाबाई, तर तिथे सुद्धा असंच झालेलं आहे की तिथे एक कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता. तर त्या देवीने आणि ज्योतिबाने दोघांनी मिळून देवीने कोल्हासुराचा वध केलेला आहे. म्हणून तिथं त्या गावाला नाव पडलेलं आहे कोल्हापूर. ओ, हे तर मला माहित नव्हतं. हे मला आताच म्हणजे ते त्या भागामध्ये घडलेली गोष्ट आहे. तिने कोल्हासुराचा वध केला म्हणून त्या नावाला तिथे कोल्ह्याचं नाव, त्याचा तो जे चेहरा होता तो कोल्ह्याचा सारखा होता त्या असुराचा. तर ज्योतिबा सुद्धा देव म्हणजे शंकराचाच अवतार. आणि अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाई, त्या दोघांनी एकत्रित मिळून म्हणजे त्या कोल्हासुराचा वध केलेला आहे. म्हणजे देवांच्या गोष्टी एवढ्या आहेत की 9 दिवस जरी आपण ऐकल्या तरी न संपणार आहेत. आणि ही आदिशक्तीची जी शक्ती आहे ही पुरुषाला सुद्धा कमी पाडते. म्हणजे आदिशक्ती म्हणजे आदिमाया म्हणजे आदिमाया. म्हणून तर ते जी गोष्ट घडलेली माहिती का, ब्रह्मा विष्णू महेश यांची तिघांनी त्यांना आई म्हणे की तुमची माता कुठे, तर त्यावेळेला ते अनुसयानी रूप घेतलं होतं.
याचं आईचं त्यांच्या, आणि त्यांना बाळाला पाजलं होतं त्यांनी. तर तिने सुद्धा म्हणजे त्यांना काय केलं की म्हणजे बाळाचं रूप घेऊन तिने त्याला हे केलं, स्तनपान केला, कारण ते असं होऊच शकत नव्हतं ना. तर तिने त्यांना तब्बल 4-5 दिवस त्यांना अडकून ठेवलं होतं. त्यावेळेला पार्वती, सरस्वती आणि कोण अजून तिसरी, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी, या तिघी जणी तिच्याकडे त्या अनुसयाकडे मागायला गेल्या होत्या की आमची नवरे परत द्या. तर ही जी शक्ती आहे आदिशक्ती, ही फार महत्वाची असते. त्याकरता आपल्यातली आदिशक्ती जागृत करायला हवी. हा, तर पप्पांचा 9 दिवसाचा उपवास उद्यापासून चालू होणार आहे. पप्पांना ऑल द बेस्ट, एकदम चांगल्याने उपवास करा. आणि उद्या सोमवारपर्यंत उद्या माझा पण उपवास असणार आहे, म्हणजे उठा बसता तर होणारच आहे कदाचित माझा. सो तुम्हाला कशी वाटली गोष्ट, आणि तुम्हाला 9 दिवस अजून अशा गोष्टी वेगवेगळ्या ऐकायच्यात का, तर मला नक्की कमेंट करा. आता हा व्लॉग इथे सेंड करूया, आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री, हॅपी नवरात्री. आणि तुम्ही सुद्धा जेवढी या दिवसांमध्ये उपासना करता येईल तेवढी करा. सो गाईज, ब्लॉग इथे एंड करूया. एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज, बाय.